नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी गट्टा यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, आपण जाणून घेणार आहोत 60-20 या खताबद्दल संपूर्ण माहिती। हे खत आपण आपल्या पिकाला कोणत्या अवस्थेमध्ये देऊ शकतो, तसेच त्याचे आपल्या पिकाला कोणते फायदे होतात, त्याचं वापरण्याचे योग्य ते प्रमाण, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर शेतकरी मित्रांनो, 60-20 जे खत येतं ते आपल्याला वॉटर सोल्युबल फर्टिलायझर म्हणजे पाण्यात सहजपणे विरघळणारं खत येतं। यामध्ये आपल्याला नायट्रोजनचं प्रमाण 0% असतं, म्हणजे यामध्ये आपल्याला नायट्रोजन दिला जात नाही। यामध्ये फॉस्फरस जे असतं ते 60% असतं, फॉस्फरस यामध्ये जास्त प्रमाणात असतं। त्यानंतर यामध्ये आपल्याला पोटॅशियम जे असतं ते 20% दिलं जातं। याचं प्रमाण आपल्याला योग्य ते प्रमाणात दिलं जातं। शेतकरी मित्रांनो, आपल्याला अनेक कंपन्याला हाय फॉस्फेट वॉटर सोल्युबल फर्टिलायझर असं म्हणतात किंवा MKP प्रकारचे खत म्हणतात। म्हणजे काय होतं, यामुळं मुळा असेल, फुलं असेल किंवा फुलधारणा जास्त प्रमाणात होण्यासाठी हे मदत करतं। शेतकरी मित्रांनो, 60-20 या खताच्या आपल्या पिकाला काय काय फायदे होतात ते जाणून घेऊयात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुळं वाढवण्यासाठी। आपल्या मुळांची वाढ चांगली झाली म्हणजे आपलं झाड जे आहे ते डेरेदार होतं, त्याला फुलं असेल, त्यानंतर फळधारणा जास्त प्रमाणात होण्यासाठी आपल्याला मदत होती। यामुळं काय होतं, जमिनीत नवीन मुळं फुटतात, मुळांची लांबी असेल, जाडी वाढते, पाणी आणि खत पिकात जास्त प्रमाणात शोषले जाते, म्हणजे अन्नद्रव्याचं जे शोषण आहे झाडाला ते जास्त प्रमाणात यामुळे होतं। शेतकरी मित्रांनो, हे खत आपण लागवडीनंतर 8 ते दिवसांनी जर दिलं तरी आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो। फुले येण्याची प्रक्रिया मजबूत होते, म्हणजे फॉस्फरस यामध्ये जास्त असल्यामुळं काय होतं, फुलं जास्त प्रमाणात, फुलांची संख्या वाढते, फुलगळ मोठ्या प्रमाणात कमी होते, झाड आतून मजबूत तयार होतं। जेव्हा फुलं येण्याच्या फुलोरो अवस्थेच्या अगोदर 15 ते 20 दिवस जर आपण दिलं तर आपल्याला याचा रिझल्ट एकदम चांगला येऊन जातो। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर फळधारणा जी आहे, सेटिंग वाढवण्यासाठी आपल्याला याची मदत होते। फळ धरून ठेवतं, फळांची गळ कमी होते आणि फळ लवकर वाढतं, त्याचा आकार चांगला बनतो, त्यासाठी आपण याचा वापर करू शकतो। त्यानंतर झाडाची एकंदरीत जी वाढ असते, झाडाच्या सुरुवातीचा जो वाढीला जो जोर येतो, त्यानंतर झाडाची पाने हिरवी आणि ताजी दिसतात। भाजीपाला असेल किंवा टोमॅटो, मिरची, काकडी यांना आपल्याला याचा रिझल्ट एकदम भारी आलेला दिसून येतो। त्यानंतर यामध्ये आपल्याला पोटॅशियमचं प्रमाण जे असतं त्यामुळं रोग कमी होतात। यामुळं काय होतं, बुरशीसारखे जे रोग असतात किंवा पानं गळत असतात, उष्णता किंवा थंडीचा ताण आपल्या झाडाला बसत नाही, असे आपल्याला 60-20 चे फायदे होतात। यानंतर आपण आता कोणकोणत्या पिकांमध्ये याचा वापर करू शकतो, तर सर्व प्रकारच्या पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो। तसं पाहायला गेलं तर द्राक्ष असेल, केळी, टोमॅटो, मिरची, काकडी, भोपळा, कांदा, लसूण, त्यानंतर कापूस, सोयाबीन, मका, सगळ्या पिकांना याचा चांगला फायदा होतो। पण फ्लावरिंग आणि फ्रूट सेटिंग असलेल्या पिकांमध्ये आपल्याला याचा चांगला रिझल्ट आलेला दिसून येतो। तर आता याचा वापर कधी करायचा, फुलं येण्याच्या अगोदर आपण याचा वापर केला तर आपल्याला फुलगळ कमी होते आणि फुलं जास्त येतात। त्यानंतर फुलं येत असताना आपण फुलांची संख्या जास्त प्रमाणात वाढते, सेटिंग पिरियडमध्ये फळांची गळ कमी होते आणि फळाचा आकार चांगला होतो। त्यानंतर नवीन लागवड जर केलं तर ट्रान्सप्लांटमध्ये आपण याचा मुळं वाढवण्यासाठी चांगला वापर करू शकतो। तर आता याचा वापरण्याचं योग्य ते प्रमाण आपण जाणून घेऊयात। फवारणीसाठी जर म्हटलं आपण तर आपण 3 ते 4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी याचा वापर करू शकतो। फळबागेसाठी आपण याचा वापर 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटरसाठी करू शकतो आणि भाजीपाला पिकांमध्ये 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी करू शकतो। शेतकरी मित्रांनो, ड्रीपसाठी जर आपण ड्रीपमधून जर हे सोडणार असेल तर 4 ते 5 किलो आपण 200 लिटरच्या बॅलरमधून एका एकरसाठी हे सोडू शकतो। सोडताना फुलं येण्याच्या अगोदर आपण सोडावं आणि फुलं आल्यानंतर फ्रूट सेटिंग होताना आपण हे सोडलं तर आपल्याला याचा चांगला रिझल्ट येतो। तर आता वापरताना काळजी काय घ्यायची, जे कॅल्शियम खतं असतात, कॅल्शियम नायट्रेट असेल, यांसोबत आपण मिसळून हे वापरू नका शक्यतो। त्यानंतर जे कॉपर औषधे असतात त्यासोबत आपण मिसळून वापरायचं नाही आणि जास्त उन्हामध्ये आपण याची फवारणी करायची नाही। आपण फवारताना जर स्ट्रिकर जर यासोबत जर वापरलं तर आपल्याला याचा रिझल्ट 100% चांगला येईल। शेतकरी मित्रांनो, थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर 0-60-20 जे खत आहे हे मुळांची वाढ चांगली करण्यासाठी असेल किंवा फुलधारणा जास्त प्रमाणात होण्यासाठी, फळांची सेटिंग होण्यासाठी आपल्याला एक नंबर असं खत आहे। तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी गट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।